तर ओम भाऊ कसा होता द्रास मधला दिवस आपला? खूप मस्त होता. एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये जर तुम्हाला रूम्स हवे असेल इथे भेटणार आहे. फक्त 650 रुपये पर नाईटच्या हिशोबाने रूम भेटलेली आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. आणि आता सकाळी आवरलं आणि निघालोय. आम्ही कुठं थांबलो असेल तर ते ठिकाण आहे द्रास. या द्रासचं काय वैशिष्ट्य माहिती आहे का? इथं सभा पाठीमागं बघू शकता, ते अगोदर बघून घ्या तुम्ही. हे बघा बर्फाचे डोंगर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे द्रास जे आहे, या द्रासमध्ये जवळपास -48 डिग्री सेल्सिअस तापमान खाली जातं. जे -48 म्हणजे जगातलं दुसऱ्या नंबरचं सगळ्यात कमी तापमान आहे. आणि इथं लोक राहतात सुद्धा. आता इथं काल आम्ही बोलत होतो, ते सांगत होते की त्यांचे हॉटेल आहे, पण ते श्रीनगरचे आहे, ते निघून जातात तिकडं. पण इथं लोक राहतात. आणि -48 डिग्रीमध्ये म्हणजे मग पाणी तर कुठंच राहणार नाही, सगळं बर्फच राहील -48 डिग्री. तर अशा सिच्युएशनमध्ये हे लोक राहतात. आणि ही खरंच खूप डेंजर गोष्ट आहे. आणि इथं आलं ना की इथं थोडं जरा श्वास घ्यायला आत्तापासूनच आम्हाला थोडं जरा अस्वस्थ वाटू लागलं. पण रात्र गेली की आता सकाळी व्यवस्थित वाटायला लागलं. आणि आता ऊन पडलं आहे, पण हे ऊन अजूनही इथं थंडी आहे. हे बघा सगळे जॅकेट वगैरे घातलेले आहे. थंडी खूप जास्त आहे. आणि प्रत्येकाच्या घरात इथं गिझरशिवाय काही चालत नाही. इथं गिझर आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला हात धुवायला सुद्धा गिझर लागतं. प्रत्येक गोष्टीला गिझर आवश्यक असतं. तर हे इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे की गिझर खूप महत्त्वाचं आहे, त्याच्याशिवाय काही होणार नाही. आणि तर ओम भाऊ कसा होता द्रासमधला दिवस आपला? खूप मस्त होता. एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये जर तुम्हाला रूम्स हवे असेल इथे भेटणार आहे. फक्त 650 रुपये पर नाईटच्या हिशोबाने रूम भेटलेली आहे. आम्ही 2 रूमा केल्या ज्या आम्हाला 1300 रुपयामध्ये पडल्या होत्या. आणि जेवण पण 750 रुपये झालं. सकाळचा नाश्ता थोडा महाग गेला 450 पर्यंत, कारण की ते अंडे वगैरे बॉईल वगैरे करून किंवा ऑमलेट वगैरे खाल्ले आम्ही. कारण की इकडं खूप थंडी आहे, तर ते इम्पॉर्टंट आहे तेवढं खाणं. गरम शरीरात पाहिजे, त्यामुळे ते सगळं खाल्लं. आता निघायचं आहे आणि खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये मिळतं आहे. तर तुम्ही जर कधी श्रीनगरहून जर लेहला जात असाल तर तुम्ही कारगिलला मुक्काम करण्याच्या ऐवजी द्रासला करा. कारगिल आणि द्रासमध्ये 30 किलोमीटरचं अंतर असेल, 40 किलोमीटरचं. एका ताईचं कमेंट होती, त्यांनी पण अशी रोड ट्रिप केली आहे वाटतं, त्यांची कमेंट केली जातं. तर खूप छान आहे. रोड ट्रिपमध्ये खूप मजा येते आणि आम्ही तर एन्जॉय करतोय. आणि खरं आहे, आपण जर 40-50 नंतर फिरायचा प्लॅन केला तर काही होऊ शकत नाही. मग आपले गुडघे त्रास देतात, हो. आपलं शरीर त्रास देतं, आपल्याला कुठलं काही सहन होत नाही आणि भीती वाटायला लागते प्रत्येक गोष्टीची. तुमचं वय आहे तोपर्यंतच फिरून घ्या, बघून घ्या, सगळं जग बघून घ्या. मी म्हणतो पैसे लागतात, आता ते वेगळा विषय झाला, तिकडे नाही जायला. पण आहे, जेवढं बजेट असेल तेवढं तरी फिरून घ्यायला पाहिजे. येस. चला भेटतो तुम्हाला पुन्हा, पुढचं दाखवतो बर्फ वगैरे काय काय आहे. तसं पाहिलं तर हे द्रास जे गाव आहे हे खूप कमी लोकसंख्येचं आहे आणि साधी घरं इथं आहेत. आणि आजूबाजूला सगळे डोंगरांनी वेढलेलं आहे. आम्हाला भरायचं होतं पेट्रोल आणि त्यासाठी मग आम्ही पेट्रोल पंप शोधत होतो. तो सापडला आणि आम्ही पेट्रोल भरून घेतलं. आणि तर मित्रांनो, लेह लद्दाखला जायचं म्हटलं तर आपल्याकडे काही फूड पण अवेलेबल असलं पाहिजे आपल्या गाडीमध्ये. तर त्यासाठी आम्ही इथं थांबलो आहे कारगिलच्या अलीकडं. तर इथं ड्रायफ्रूट्स मिळतात आणि वेगवेगळे ड्रायफ्रूट्स आहे. तर ते मी तुम्हाला दाखवतो ते काय काय आहे. तर कारण मी पण यापूर्वी काही पाहिले नाही आहे, तर ते मी दाखवतो तुम्हाला. ब्लैकबेरी ड्राइड, ब्लैकबेरी ड्राइड. ओके. और ये क्या है, इसको क्या बोलते हैं? खुमानी. Yes, एब्रोकॉट. yes. इंग्लिश में apricot. और ये किस लिए? ये ताकती बहुत कहते हैं ना, लाल हो जाएगा, लाल एक दिखाइए ना, निकाल एक हाथ में दिखाइए. घेऊन टाक ना 100 रुपये. हाँ. चेहरा जो है ना लाल हो जाएगा. ये कैसा है ये? 1000 रुपए किलो. हे खारीक सारखं दिसतंय, पण हे खारीक नाहीये. सस्ता दे रे फिर. ये थोड़ा तो ये थोड़ा फटा है ना, इसलिए ये 1000 दे रे. किलो. और ये वाला दोनों एक ही है. दोनों एक ही. 1000 रुपये किलो आहे. ठीक आहे ना, राम. आणि आपण हे घेतलंय. आता हे हे हवाली काय कट्टे बादाम, हवा. ज्यातलं तेल काढलेलं नाही असे हे बादाम आहेत. तेल खूप साईज छोटी आहे बादामची. फोटो खींचना सर. हाँ. तेल का फोटो खींचना. और ये क्या क्या है? खुबानी कट्टे. खुबानी का तेल. हे खुबानी जी आपण पाहिले आता, या खुबानीचे हे तेल आहे. आणि हे तेल शक्तिवर्धक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि इथं भरपूर काय काय आहे. 225. तर हे आपण यापैकी बऱ्याच गोष्टी घेतल्या आहेत. ये जर्दारू. जर्दाळू. हाँ. इसे नहीं जर्दारू. क्रॅनबेरी.
हाँ, कैनबेरी ये ये 270 कैनबेरी ओके ते बी मीठा होतोय. ये ताकती चीज है ना, ये दवाई है. दवाई आहे ओके हाँ, ये सराजी येते ना एक नंबर का है. शिलाजी ओरिजिनल काय साहेब आणि ये दूध के साथ खाएगा, दूध उबालेगा और उसको थोड़ा सा डालेगा, मामूली सा खट्टा होता है ये, उसको मिला मिला के सोते हुआ खाता रहेगा. और ये भी ताकती चीज है. ये मीठा एकंदरीत इकडच्या ज्या गोष्टी जर पाहिल्या तर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि इकडचे डोंगरदऱ्या, इकडं लोक पण खूप प्रेमळ आहे. आणि हे बघा हे शक्तिवर्धक ड्रायफ्रुट्स वगैरे आहे इथं. कारगिल नंतर आता आम्ही पोहोचलोय म्हणजे इथं विल मुनामची, हे बघा नाव तुम्हाला वाचता येतंय का, तर अशा पद्धतीनं इथपर्यंत आलेलो आहोत. आणि हे बघा सगळं लोकेशन म्हणजे हे डोंगर ऑसम आहे, ऑसम. काश्मीर पाहिलं, काश्मीर नंतर जर काही दुसरं बघायचं तर ते आहे लेह लद्दाख. आणि लेह लद्दाखला खूप भारी आहे कारण हे टोक आहे देशाचं आपल्या. आणि एवढे छान रस्ते, हे रस्ते कोणी तयार केलेले आहे ते ब्रोनं तयार केलेले, म्हणजे काय बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन असतं ज्याचं पुण्यात ऑफिस आहे, त्यांनी बांधलेले रोड आहे. आणि सगळे रोड एकदम अप्रतिम आहेत, त्यामुळं प्रवास खरंच सुखकर झाला आहे. आता आम्ही जेवायला थांबतो इथं आणि इथून जेवण करून पुढं निघणार आहोत. किती छान आवाज आहे या पाण्याचा. आणि हे पाणी येतं आहे ग्लेशियरचं, म्हणजे बर्फ वितळला की ते पाणी या नद्यांमधून खाली येत असतं. आणि या नद्यांच्या बाजूला हे बघा वरती डोंगर किती मोठमोठाले. आणि या नद्यातून मार्ग काढून हे पाणी पुढं 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 सरकत असतं. आणि हे पाणी खूप थंड असतं, म्हणजे हात घातलं तर आपण बर्फाचं पाणी कसं असतं तसं असतं. ही आहे दाल खिचडी का दाल भात, हा आहे दाल भात. आणि इकडं नाही का हरभऱ्याची डाळ, मसूरची डाळ, मुगाची डाळ काली पिली डाळ म्हणतात आणि काली पिली डाळ. मला वाटतं ह्याला नाव आहे काली पिली डाळ, पण या सगळ्या डाळी मिक्स करून म्हणजे सगळ्या डाळींचं आपल्याला जे काय आपल्या शरीराशी आवश्यक असतं ते सगळे घटक या डाळीतून मिळतात. आणि हे आम्ही मागवलं इथं जेवणासाठी. तिने सांगितलं. लेह लद्दाख म्हटलं की नुसत्या डोंगर रांगा, दूरपर्यंत तुम्हाला कोणी माणसं दिसणार नाही, फक्त गाड्या दिसतील बाजूनं जाताना. आणि ग्लेशियरचं पाणी दिसेल आणि त्यात कुठंतरी नितळ पाणी असतं ते, आणि ते बघायला खूप मनमोहक वाटतं. आणि डोंगर जे आहे इथले डोंगर हे सगळ्या प्रकारचे, म्हणजे खडक आहे, माती आहे, सगळं त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याचं जी ठिवण आहे ती फार भारी असती. आणि शेवटी टोकाला नुसता बर्फ दिसतो. आणि आता आम्ही त्यानंतर पोहोचलो इथं बॉर्डर रोड सिक्युरिटीचं, म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा एक हे होतं ज्यांनी बॉर्डर स्टेट जे असतात तिथलं सगळे रस्ते बनवण्याचं काम ही संघटना करत असते, ब्रो म्हणतात त्याला. तर तिथं त्यांनी एक सेल्फी पॉईंट बनवलेला होता, इथं आम्ही सगळे फोटो काढत होतो. आणि या सेल्फी पॉईंटला सगळे येऊन थांबतात. आणि हे बघा बाजूला जर तुम्ही पाहिलं तर रायडर लेह लद्दाखला जाण्यासाठी बुलेट घेऊन खूप लोक येतात. आता तुम्हाला ही गाडी दिसली ना 4 व्हीलर, या गाडीमध्ये ते सामान ठेवतात आणि आपलं प्रवास बुलेटनं करतात. आणि आम्ही पण, आमची तर गाडीच होती आणि सगळे फोटो काढण्यात व्यस्त होते. तिथून पुढं निघाल्यावर नंतर पुन्हा डोंगर रांगा सुरू झाल्या आणि रस्ता फक्त 2 गाड्या पास होतील एवढाच रस्ता असतो. आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला भीतीसुद्धा वाटते की समोरच्या गाडीनं जर पास नाही दिला तर एखादी गाडी खाली जाईल की काय, अशी परिस्थिती असते. रस्ता खूप छोटा असतो या भागात. तर यावेळी इथं पण आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते गाडी चालवताना. आणि टर्न तर एवढे सुंदर असतात ना, जेव्हा टर्न घेतो आपण आणि त्याचा शूट करतो ना, तो एवढा अप्रतिम वाटतो आपल्याला की डोळे म्हणजे एकदम पारणं फिटतं आपण जर म्हणत नाही का, तशा पद्धतीचे इथं रस्ते आहेत सगळे. आणि टर्न तर खरंच खूप छान आहे. म्हणतात ना की आपलं जे ठिकाण असतं त्यापेक्षा रस्ता सुंदर असला तर खूप मजा येते. तर अशी मजा आम्ही घेतली इथं. आणि हे खरंच प्रत्येकाने एकदा बघावं. पण हेल्थ पण खूप गरजेची आहे जपणं आपल्याला हे करत असताना, कारण इथं जसं जसं आपण वरती जाऊ तसं तसं ऑक्सिजन लेवल कमी कमी होत जातील. म्हणजे आपलं डोकंदुखी किंवा मग अस्वस्थ वाटायला लागतं, या सगळ्या गोष्टी सुरू होतात. यासाठी आपल्याला इथं टॅबलेट्स घ्यावे लागतात. त्या आम्ही टॅबलेट्स घेतल्या होत्याच, पण 2 दिवस आधीपासून त्या टॅबलेट्स घ्यायला सुरू करावं लागतं. आता गाडीला जर सनरूफ असेल तर आपण बाहेर पडावं वाटतं प्रत्येकाला. आणि लोकेशन एवढं भारी असेल तर मग आपलं आवरूच शकत नाही आपण स्वतःला. तशा पद्धतीने मी सुद्धा बाहेर निघालो सनरूफमधून
आणि व्हिडिओ घेतला. खूप मजा आली. हवा एकदम गार होती आणि सगळं लोकेशन पण खूप सुंदर होतं. इथं खूप दूरपर्यंत गाव नसतात आणि गाव असेल तर एक 3-4 घरं असतात. हे बघा तुम्हाला बर्फही दिसत असेल आणि पाणीही, नद्या गोठलेल्या असतात इथं. तर मित्रांनो, ॲडव्हेंचरस प्रवास म्हणजे जवळपास 400 ते 500 किलोमीटरचा प्रवास श्रीनगरपासूनचा तो पूर्ण करून पोहोचलो आहे आता लेहमध्ये. हे लेह आहे आणि हे बघा इथले घरं खूप म्हणजे जास्त हायटेड घरं नसतात इकडं, छोटेच घरं असतात. आणि हॉटेल खूप छान आहे आणि हे पर्यटन स्थळ असल्यामुळं सगळं पर्यटनाच्या दृष्टीने केलेलं आहे. हॉटेल पण त्याच पद्धतीनं केलेले आहे आणि जास्त काही रेंट नाही आहे हॉटेलचा, खूप कमी रेंट आहे म्हणजे रिजनेबलच आहे. एका व्यक्तीला एक 600 रुपयापर्यंत हॉटेलचं रूमचं हे येतं आम्हाला. आता आम्ही 5 जण असल्यामुळं. पण एक गोष्ट आहे की थोडं चाललं की इथं दम लागायला सुरुवात झाली आहे. मला पण आता बोलता सुद्धा दम लागतो आहे, कारण इथं ऑक्सिजनची मुळातच कमतरता आहे. आणि ही कमतरता तुम्हाला मी दाखवणार पण आहे की ऑक्सिजन आणि काय लागतं इथं. तर ह्या सगळ्या गोष्टी लागत असतात. तर असा सगळा झाला आहे आजचा प्रवास. आणि आता बघूया संध्याकाळचं सांगतोच मी तुम्हाला जेवणाचं वगैरे कसं आहे इथं. तर मित्रांनो, आजचा दिवस संपला असं वाटलं होतं, पण दिवस संपलेला नाही आहे. लेहमध्ये आल्यानंतर या मार्केटमध्ये आलो आहे आम्ही लेहच्या. आणि लेहच्या मार्केटच्या रील खूप पाहिल्या होत्या. तर हॉटेलपासून बरंच अंतर होतं आहे. तर इथं आलो आहे आणि तुम्हाला दाखवतो आता पुढं मार्केटमध्ये काय आहे. तर आणि हा पुतळा एक गांधीजींचा वाटतोय, पण सांगता येत नाही काही, कारण गांधीजींचा प्रभाव सगळ्या भारतात होता. तर कदाचित इथे असणारच आहे. हे बघा मार्केट एकदम छान आहे आणि सगळीकडं सजवलेलं आहे. आणि इथले नावं पण इथल्या ह्याच्यासारखेच आहे. नेक्स्ट पश्मिना शॉल खूप महाग असते. तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही, पण ते खूप युनिक असतं. हे आहे मार्केट, अप्रतिम मार्केट आहे. आता बघूया आम्ही काय घेतो. तर तुम्हाला दाखवतो ते. हे तुला सांगतो त्याच्या स्टोरी. ती सगळं पहिले जुनं तेच आहे का? हां, ते लोकांनी चेंज केलं असं म्हणणे का? नाही काय. हे बघा मी खूप पॅक झालो आहे, कारण थंडी खूप लागते कानाला. आणि येताना मी मफलर नाही आणली. आणि मला एक गोष्ट सांगायची होती की इकडं जेव्हा आम्ही आलो तेव्हा मला मी खूप दिवसापूर्वी म्हणजे बरेच वर्ष झाले आता त्याला, शाहरुख खानचा एक पिक्चर पाहिला होता ज्यामध्ये कॅटरीना कैफ होती आणि अनुष्का शर्मा होती. तर त्या पिक्चरमध्ये नाही का लेह लद्दाखच दाखवलं होतं. त्यामध्ये शाहरुख खान बुलेटवर असतो, काय मला त्याचं नाव आठवत नाही आहे. तर तो होता आणि ते सगळं लद्दाखचं होतं. तेव्हा मला वाटलं होतं यार खरं हे ठिकाण किती भारी आहे, नितळशार पाणी आणि ते. आणि म्हटलं आपणही इकडं जायला पाहिजे. तर ते स्वप्न पूर्ण झालं आणि इथं पोहोचलो. तर हे बघा किती छान मार्केटचं. तर मी तुम्हाला आधी सांगितलं फारसं इथून काही घेतलं नाही, कारण इथं खूप जास्त महाग आहे. जे आम्ही श्रीनगरला 500 रुपयाला पाहिलं ते इथं 3000-2500 आहे. कारण सगळंच काश्मीरहून येणारा मटेरियल इथे आहे. फक्त इथं आल्यामुळं ते खूप महाग झाले, त्यामुळं काही घेतलं नाही. बघूया मनालीला जाताना जाणार आहे तर तिथं काही अडचण नाही येणार, तिथं काहीतरी घेऊया. तर चला आजचा व्लॉग इथं समाप्त करतो. आणि तुम्हीसुद्धा कधी आला तिथं तर लेहला यायच्या अगोदरच तुम्ही लेह लद्दाखला यायच्या अगोदरच तुम्ही काय केलं पाहिजे की तुमचे आवश्यक जे थंडीचे स्वेटर वगैरे ते सगळे तुम्ही घेऊन आलं पाहिजे. म्हणजे काय होईल की तुम्हाला इथं चांगलं प्रोडक्ट आणि कमी पैशात मिळेल. म्हणजे इथं तुम्हाला काही घ्यायची गरज नाही पडणार. तर असं आहे सगळं. तर चलो मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में. तोपर्यंत बाय बाय.